आता रस्त्यावर पाणी साचतंय त्यामुळे सध्या पाण्यात जात आहेत ही दृश्य आपण ठाणे स्टेशनवरची पाहतोय। ठाणे स्टेशनवर कशा प्रकारे प्रवाशांची गर्दी आता वाढत चाललेली आहे। रेल्वे वाहतुकीवर या पावसाचा परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वे देखील ठप्प झालेली आहे। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, तर पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याने रेल्वे वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू आहे। मध्य रेल्वेची पूर्ण वाहतूक जी आहे ते पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात खोळंबलेली आहे। ठाणे रेल्वे स्टेशन पासून ते सीएसटी कडे जाण्यासाठी ज्या गाड्या जलद गाड्या ते 40 मिनिटं उशिरा धावत आहेत। पाहिलं तर ठाण्यातून कल्याणच्या दिशेने देखील जाणाऱ्या ज्या लोकल आहेत ते जलद आणि मार्गावरती जाणाऱ्या गाड्या ते 15 मिनिटं उशिरा धावतात पाहिलं तर, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता ठाणे स्थानकामध्ये गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे। अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो शहरात असतील या रेल्वे स्थानकाचा देखील मोठ्या पडताना आपल्याला पाहायला मिळतं। पाहायला गेलं तर सिग्नल यंत्रणा असेल या इंडिकेटर असेल या ठिकाणच्या ज्या सर्व यंत्रणा ज्या आहेत सध्या तरी काही प्रमाणात बंद आहेत। त्यामुळे रेल्वेकडनं वारंवार सूचना दिल्या जातात की या ठिकाणी जे प्रवास करणारे सीएसटी कडे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना काही करून या 6 नंबर प्लॅटफॉर्मच्या ऐवजी 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती वळवलं जातं। त्यामुळे नक्कीच जलद मार्गाच्या गाड्या ज्या आहेत ते उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे गेल्या काही अर्धा तासापासून जे चाकरमानी आहेत ते रेल्वे स्थानकावरती असेच तत्काळ पडून आहेत। पाहू शकतात मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते या ठिकाणी प्रवाशांची आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सकाळीच कामावरती जाणाऱ्या आता